नाथ शेतीचा नाथ बैलांचा युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी। आता आपण अगस्तीचं देऊळ, हे तुम्ही भव्य असं अगस्तीचं देऊळ बघू शकता। अगस्तेश्वर प्रसन्न असं याच्यावर लिहिलेलं आहे देऊळ। ह्याच्या पायथ्याशी सचिन जायकर यांची वस्ती आहे। सचिन जायकर यांनी नामांकित असा खोंड सांभाळलेला आहे। तुम्ही हा खोंड बघू शकता। आपण मंडळी पूर्ण खोंड बघू पहिल्यांदा। जस्ट थांबा, हा तुम्ही खोंड बघू शकता कसं काय आहे खोंड। उंची बिंचीला वशिंडाला हा खोंड, पायाला नक्याला तुम्ही मंडळी खोंड बघू शकता। ह्या खोंडाबद्दल आपल्याला संपूर्ण अशी माहिती मालकांच्याकडून घ्यायची आहे। नमस्कार। नमस्कार। तुमचं प्रथमतः चॅनलला नाव सांगा। सचिन नारायण जायकर। बर, आता हा खोंड तुम्ही कुठून आणला, काय कसं काय नियोजन काय? घरच्या गाईचं। बर, हा घरच्या गाईचा खोंड आहे। ती गाय कुठे आता? गाय पाहुण्यांना दिली। पाहुण्यांना दिली का? बरं, आता हे तुम्हाला हा जी खोंड सांभाळण्याचा हा नाद कुठनं लागला, कसं काय काय? आपल्या बावजूंच्या बगाडापासून आपल्याला लहानपणापासून नादच आहे। बरं, आता हे किती महिन्याचं आहे? हे आता 18व्या महिन्याचं। 18 महिन्याचं आहे का? 18 महिन्याचं खोंड आहे। बरं, आता ह्या खोंडाला तुम्ही शर्यती बिर्यतीला पळवायला येणार आहे कसं काय? नाही नाही, बगाडासाठी खास बगाडासाठी। हो। चौसा आहे का कसं काय? आदत आहे अजून तो। आदत आहे अजून? आदत आहे अजून 6 महिने जात लावला नाही, म्हणजे दात बीत अजून त्यांनी लावलेला नाही। बर, आता याचं खाण्याचं नियोजन कसं काय? रतीब बितीब का पाणी कसं काय, कसं नियोजन का होतं? पेंड आणि मका भरड हेच चालू। बरं, आता ह्याला तुम्ही कुठे शिकवणी बिकवणी केली का ह्याची? नाही, दात लावला नाही त्याच्यामुळे लावला हेच केलं नाही। पळवता का नाही ह्याला? नाही नाही, पळावलं नाही, अजिबात नाही पळवत। बर बाबा, तुम्ही काय सांगाल? थोडीफार माहिती द्या, कारण खोंडांचा तुम्हाला अनुभव आहे, तुम्ही ज्येष्ठ आहे त्यामुळे तुम्हाला थोडीफार। खोंड हा घरच्या गायचा असून जातवा नाही। हा, काय याच जात म्हणजे खिलार जाते। खिल्लार जातीतला खोंड आहे म्हणजे म्हैसूरी खिल्लार, धनगरी खिल्लार, कशा मैसूरी खिल्लार? म्हैसूरी खिल्लार मध्ये येईल का? बरं, तर तुम्ही खोंड बिंड सांभाळले असतील, बैल बिल सांभाळले असतील? सांभाळी घे। बरं, त्याच्याबद्दल आम्हाला थोडीफार माहिती द्या। तुम्ही आणले असतील? नाही, आपल्या घरचं बी होताना आणली बी। बरं, कशा काय पद्धतीने तेव्हा त्या काळात, जुन्या काळात नियोजन असायचं खोंडांचं सांभाळण्याचं म्हणा, शिकवण्याचं म्हणा, काय काम व्हायचं? त्याला शिकवायला लागायचं। आणल्यानंतर त्याला शिकवायचं, रतीब पाणी देऊन धुणं पाणी सगळं व्यवस्थित करायला लागतं। हा, त्या खाना दाना व्यवस्थित, हा, असं त्याला वळण चांगलं लावायला लागतं घरचं। बरं, ती शिकवायला तुम्ही शिवळ झोपायचा पाहायला कशा काय? शिवळत आधी झोपायचा, नंतर मोकळ्या शिवळतनं परत हलक्या गाडीला झोपायचा। हा, नंतर मग चालू झाल्यानंतर अवताला याला हा मोठ्या कामाला हाणायचा। सर्वसाधारणपणे खोंड हा किती वर्षांनी बडावला गेला पाहिजे? तिसऱ्या वर्षी बडावत्यात। तिसऱ्या वर्षी बडावलाच पाहिजे। काय काय जण बडवत नाहीत, काय काय बडावतात, काय काय म्हणतात तो खोंड बडावला नाही तर चांगलं असतं, कशाला बडवायचं अशी म्हणतात, आम्ही ऐकले। नाही, बडावल्याशिवाय खोंड अंग धरतच नाही। होय, असं आहे त्याचे। बडवल्यानंतर त्याला कातबीत येते सगळे व्यवस्थित, आणि वळाय चांगला तर गरीब मारका असला तर मारू शकत नाही। बरं बरं, ही खोंड किती दिवसांनी झोपायला येतात? शेत झोपायचं म्हणलं तर वर्षात चालू करता येतो। तर वर्षभर असं हलक्या कामाला चालवून मग नंतर झोपतात येतं अवताला बिवताला गाडी, हा, बैलगाडीला, छकड्याला म्हणा। छकडे तुम्ही तुमच्या काय जुन्या काळात तुम्ही छकड्या बिकड्याला बैल झोपल्यात का? खोंड बिंड छकडा नव्हता तेव्हा, गाडी होती, बैलगाडी होती। बैलगाडी असायची।
बैलगाडी. मग आता हे शर्यती कापासून झाले चालू मग? आता शर्यती आता 5-25 वर्षात झालेत. होय, त्याच्या अगोदर शर्यती नव्हत्या का? नव्हते, त्यावेळेला कमी नाद होता. आता प्रत्येकाला ना छकड शर्यतीने बैल. त्या काळात शेती कामासाठीच खास बैल वापरले जात होते. शेती कामासाठी आणि आपल्याला ह्या बगाडाचा इकडे नाद आहे त्यामुळे आणि ते बगाडासाठी बगाडासाठी बावधनच्या बगाडासाठीच आणायची खुंड हा. तयार करायची. बावधनच्या बगाडासाठी तुम्ही असं एखादा चांगला बैल सांगा की तो बैल बावधनच्या बगाडामध्ये आपल्या बगाडामध्ये काम चांगले केलेले असं आठवणीतलं बैल, तो शेती कामाला बी चांगला होता, गुणी आहे असं बैल होता ना. नाव म्हणजे फकड्या म्हणून होत. हा, मोठा बैल होता. हा, तो शेती कामाला एकदम भारी औंधच्या राजाचा आणला होता. होय, आंदोलन. औंधवरून. हा, हा. आणि इतका गरीब लहान पोराच्या लहान पोरग त्याच्या पायात न गेलं तरी पाय उचलणारा नसता, इतका गुणी होते. हा, हा. आणि कामालाही चांगलं होतं. बगाडाचं त्यानं 5-6 वर्ष दुर्वीचं काम चांगलं केलं. बगाडासाठी आपण बैल आपल्याला लागतो उच माथ्याचा म्हणा, हो दिप्पाड बैल, देखना बैल लागतो. हो. आणि त्याला म्हणजे अशा पद्धतीचा पाहा लागतो, म्हणजे उत्साह लागतो. हो. तर ती कशा पद्धतीने बघितलं जातं, काय केलं जातं त्याच्याबद्दल थोडी त्याच्या माहिती? शरीरावर बघितलं जातं. त्याच्या पारा सोडून बघितला कीच कळतो. म्हणजे कसं नक्की काय त्यात नक्या बघता तुम्ही? नाक्या त्याच बांधा, हा, शिंग, हम्म. सगळं वशीण शेपूट सगळं पाहायला लागतं त्याच. त्यानंतर मग तो बगाडाला चालला असा. त्यानंतर तो आपल्याला पसंत पडतो का बघायचा, तो बगाडाच चालेल का बघायचं, हा. अशा प्रकारचं सगळं बघूनच आणतात. मग जुन्या काळात बगाडाच्या अगोदर पूर्वनियोजनाच्या वेळी लाकडं कुठं कुठे पळवली जायची? बगाडाच्या आधी लाकड 15 दिवस लाकडाला खेळवायचे बैल. हा, शिक्षण द्यायचं. हा. काशानं चांबले म्हणले की बैलानं वर शेपूट करून पळालं पाहिजे. असं 2-4 राऊंड काढायचं पळवून. आणि आम्ही ऐकलेले की बैल दाखवत नव्हती त्या काळात कोणाला. ते त्याच्या अगोदर दाखवत नव्हती. ते जास्त तयारीची ज्वारीच्या मध्ये बांधायची. हा. मग ते माणसाला जाऊन द्यायचं नाही, दिस लागल म्हण. ते आणि मग त्याचं ते खाण्याचं पाण्याचं नियोजन कसं काय करायचं? खाण्याचं पाण्याचं करायचं ते दावणी आणून करायचं. होय. हो, संध्याकाळी दावणी आणायचा. हा. दिवसा माणसाने बघू नये म्हणून अगदी पिकाच्या मध्ये बांधायचा बघ. म्हणजे पिकाच्या मधोमध कम्प्लीट. म्हणजे त्या काळात शाळा असतील, शाळाच्या मधोमध. शाळाच्या. आणि ती खायला बी बोलले ती शाळाच घालायचं का कसं काय काय? बाटू घालायचं बिन कणसाचं. होय. बर, धन्यवाद बाबा, तुम्ही हॅलो चॅनलला माहिती दिल्याबद्दल तुमचे मी आभारी आहे. तुमचं पण मी आभार आहे. जायकर सचिन जायकर इकडे